today we will going to learn about our second chapter, that is life processes in living organism part 1. Life processes in living organism part 1. It's our second chapter. ठीक है, आपला सेकंड चॅप्टर आहे, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ठीक आहे, तर बिफोर गोइंग टुवर्ड्स ॲक्च्युअल टॉपिक आपण काही प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. ठीक आहे, तर how are the food stuff and their nutrients content useful for the body? The first question is, how are the food stuff and their nutrient contents useful for the body? जे काही फूड स्टफ आपण घेतोय है ना, जे काही अन्न आपण खातो, फूड स्टफ आपण घेतो ते आणि त्यांच्यामध्ये असणारे न्यूट्रिएंट्स, फूडमध्ये असणारे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीसाठी कसे इसेन्शियल आहे किंवा काय फंक्शन करतात ते आपल्याला सांगायचे आहे. तर वी नो दॅट द न्यूट्रिएंट्स बेसिकली न्यूट्रिएंट्स आर विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, कार्बोहायड्रेट्स असतील. तर हे काय झाले तुमचे विटॅमिन्स. तर हे जे काही विटॅमिन्स आहेत यांचा बॉडीला काय उपयोग आहे ते सांगायचं आहे आपल्याला. तर वी नो दॅट विटॅमिन इज इसेन्शियल फॉर अवर आय. ठीक आहे, डोळ्यांमध्ये किंवा काय म्हणू आपण विजनसाठी विटॅमिन्स आवश्यक असतात. ठीक आहे ना, वेगवेगळे विटॅमिन्स आहेत, तर वेगवेगळ्या विटॅमिनचे वेगवेगळे फंक्शन तुम्हाला माहीत आहे. विटॅमिन डी असेल तर बॉडीचा कलर आणि बॉडी स्किन कलर ज्याला म्हणतो आपण, स्किन कलर ॲज इट इज ठेवण्यासाठी विटॅमिन डीचा उपयोग होतो. त्यानंतर विटॅमिन ए असेल तर विजनसाठी विटॅमिन एचा उपयोग होतो. देन विटॅमिन के आहे, विटॅमिन ई आहे. तर प्रत्येक विटॅमिनचे जे यूज आहे ते वेगवेगळे यूज आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आहेत प्रोटीन्स. ठीक आहे, तर प्रोटीन्स ऑल्सो युजफुल फॉर द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इन अवर बॉडी. फर्दर पुन्हा आपण त्याला म्हणू की स्किन कलर असेल, हेअरसाठी असतील, आपले नेल आहेत, बोन्स आहेत, यांच्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. ठीक आहे, देन द मिनरल्स, जे काही मिनरल्स आहेत सोडियम, पोटॅशियम वगैरे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक मिनरल्स जे बॉडीमध्ये प्रेझेंट असतात आणि जे आपल्याला फूडमधून मिळतात, हे मिनरल्स सुद्धा युजफुल आहे बॉडीसाठी. कारण बरेचशा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, मेटाबॉलिक फंक्शन्स करण्यासाठी या मिनरल्सचा यूज होत असतो. देन कार्बोहायड्रेट, इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. कार्बोहायड्रेट जे काही मिळते आपल्याला फूड स्टफमधनं, त्यातूनच आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. ठीक आहे, सो इन दिस वे food stuff and their nutrients are useful for body. Then the next question is, what is the importance of balanced diet for body? Yes, तर नेहमी आपल्याला हे माहिती आहे की बॉडीच्या ग्रोथसाठी आपल्याला बॅलन्स डाएट घ्यावं लागते. ठीक आहे ना, सर्व न्यूट्रिएंट्स आपल्याला आपल्या डाएटमधून मिळाले पाहिजे. प्रोटीन्स असतील किंवा मग विटॅमिन्स आहेत, ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, मिनरल्स आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या डाएटमधून मिळाल्या पाहिजे. जसं की आपण फॉर एक्झाम्पल खूप जास्त स्वीट पदार्थ खाल्ले तर आपल्याला डॉक्टर सांगतात की स्वीट जास्त खाऊ नका कारण शुगर वाढेल. कमी स्वीट खाल्ले तर काय होईल, लो शुगर होते. ठीक आहे ना, म्हणजे कमी जास्त जमणार नाही. आपल्याला काय पाहिजे, बॅलन्स डाएट पाहिजे. जर बॅलन्स डाएट असेल तर आपल्या शरीराची जी वाढ आहे ती योग्य प्रमाणे होते. ग्रोथ जी आहे शरीराची ती कशी होते, योग्य प्रमाणात होते. ठीक आहे, देन द थर्ड क्वेश्चन इज, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय द मसल्स इन द बॉडी? ओके, तर मसल्सचं काम काय बॉडीमध्ये, कोणकोणते वेगवेगळे फंक्शन्स आहेत की जे मसल्स परफॉर्म करतात बॉडीमध्ये? तर सर्व जवळपास म्हणजे तुमचे जे काही सर्क्युलेटरी फंक्शन असेल किंवा रेस्पिरेटरी फंक्शन असेल, एक्सक्रेटरी फंक्शन असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम असेल, तर ह्या सर्व कामांना कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते मसल्सचं असते. ठीक आहे, जे स्मूथ मसल्स प्रेझेंट आहे व्हेरियस ऑर्गन्समध्ये, ज्या काही मसल्स प्रेझेंट आहे या मसल्सच्याच कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन प्रोसेसमुळे ह्या सर्व काही प्रोसेसेस घडून येतात. त्याच्यामुळे डायरेक्टली इनडायरेक्टली मसल्स आर इम्पॉर्टंट इन व्हेरियस processes like digestion, then respiration,
then excretion, etc. What is the importance of digestive juices in digestive system? Digestive juices काय महत्व आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये? तर तुम्हाला माहिती आहे की various digestive juices are present in your digestive system and these digestive juices are important for the breakdown of food material. फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन करण्यासाठी है ना, ब्रेकिंग करण्यासाठी फूड मटेरियलचं हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, ज्यूसेस असतात, डायजेस्टिव्ह ज्यूस असतात. तर हे डायजेस्टिव्ह ज्यूस फूड मटेरियलचं ब्रेकिंग करण्यासाठी ॲज वेल ॲज डायजेशन करण्यासाठी उपयोगात येतात. विच सिस्टीम इज इन द ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी? कोणती सिस्टीम आहे तुम्ही 9th मध्ये शिकलेले आहे. ॲक्च्युली डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेशन सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम तुम्ही 9th क्लासला शिकलेले आहात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की वेस्ट मटेरियलला बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी कोणती सिस्टीम असते तुम्हाला माहिती आहे. विच वन? एक्सक्रेटरी सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम? सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा तुम्ही 9th मध्ये शिकलेले आहे. इट इज जस्ट रिकॉल. हे काय आहे, तुम्ही जे काही 9th मध्ये शिकलेले आहे त्यांचं एक रिकॉल आहे की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी बेसिक होत्या आणि त्याच गोष्टींवर डिपेंडंट आहे हा आजचा आपला चॅप्टर, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन? अच्छा, सर्क्युलेटरी सिस्टीमचं एनर्जी प्रोडक्शनमध्ये काय रोल आहे? नेक्स्ट क्वेश्चन इज, तर सर्क्युलेटरी सिस्टीमचा ॲज इट इज रोल नाही आहे एनर्जी प्रोडक्शनमध्ये. कसे सर्क्युलेटरी सिस्टीम थ्रू काय होते, जे ऑक्सिजन आणि फूड स्टफ आहे, ठीक आहे ना, कार्बोहायड्रेट्स वगैरे जे काही आपण घेतलेले असेल फूड स्टफमधून न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट वगैरे, तर हे फूड स्टफ्स असतील किंवा न्यूट्रिएंट्स ऑफ फूड स्टफ्स असतील, हे फूड स्टफ त्यांचे न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन यांचं ट्रान्सफर करणं बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सना, वेगवेगळ्या ऑर्गन्सना यांचं ट्रान्सफर करणं आणि सेलपर्यंत यांचं ट्रान्सफर करणं हे सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम असतं ना. ऑक्सिजनचं सेलपर्यंत वेगवेगळ्या ऑर्गनपर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम असते सर्क्युलेटरी सिस्टीमचं. आणि ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की जे काही एनर्जी प्रोडक्शन होते, हे एनर्जी प्रोडक्शन कुठे होते, तर सेलमध्ये होते, इनसाइड द सेल. इनसाइड द सेल जे काही मायक्रोकॉन्ड्रिया आहे, पॉवर हाऊस ऑफ द एनर्जी, हे काय करत असते, एनर्जीचं प्रोडक्शन करत असते विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. जे काही एरोबिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जे एरोबिक पद्धतीने एनर्जी सिंथेसिस करत असतील, अशा लोकांमध्ये ऑक्सिजनचा उपयोग घेऊन ॲक्च्युली सेल काय करते, तर एनर्जीचं सिंथेसिस करते. तर मग सेलपर्यंत ऑक्सिजन आणि वेगवेगळ्या कार्बोहायड्रेट्स आणि न्यूट्रिएंट्सला पोहोचवण्याचं काम कोण करते, तर सर्क्युलेटरी सिस्टीम करते. तर सर्क्युलेटरी सिस्टीमचं जर तुम्हाला विचारलं की फंक्शन काय आहे एनर्जी प्रोडक्शनमध्ये, तर तुम्ही सांगू शकता की ॲज इट इज डायरेक्ट फंक्शन नाही आहे, पण या गोष्टींचं म्हणजे कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजनचं ट्रान्सफर करणं टू द व्हेरियस ऑर्गन्स अँड व्हेरियस किंवा सेल्स ऑफ ऑर्गन्स ट्रान्सफर करणं हे काम असते सर्क्युलेटरी सिस्टीमचं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द सम क्वेश्चन जे काही आपल्याला विचारलेले आहेत तुम्हाला रिकॉल करण्यासाठी, जे काही बेसिक तुम्ही 9th मध्ये शिकले तर ते 9th बेसिकला रिकॉल करण्यासाठी काही क्वेश्चन होते. देन नाव अबाउट द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पार्ट 1 या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं ते पाहू. तर तुम्हाला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बऱ्याचशा सिस्टीम परफॉर्म त्यांचं कार्य परफॉर्म करत असतात, त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करत असतात. जसं की सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम आहे. ह्या सर्व सिस्टीम त्यांना दिलेलं जे काही काम असेल ते काम काय करतात, परफॉर्म करतात, ते फंक्शन परफॉर्म करतात. याशिवाय काही ऑर्गन्स आहेत जे ऑर्गन इंडिव्हिज्युअली त्यांचं काम परफॉर्म करत असतात, त्यांचं फंक्शन परफॉर्म करत असतात. पण बॉडीमध्ये ॲक्च्युली काय होतं, इंडिव्हिज्युअल ऑर्गन असतील किंवा मग हे सर्व सिस्टीम आहेत हे काय करतात, कोऑर्डिनेशन करून त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करतात. ठीक आहे ना, त्यांचं कोऑर्डिनेशन असते. जसं की एनर्जी प्रोडक्शन असेल तर एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा एनर्जी प्रोडक्शनसाठी मदत करते. कशी मदत करते, आत्ताच आपण पाहिलं की सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते, ऑक्सिजन आणि कार्बोहायड्रेटचं ट्रान्सफर करते टुवर्ड्स द सेल. तर सेलपर्यंत त्यांना पोहोचवण्याचं काम करत असते सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे प्रत्येक जी काही
फंक्शन होत असते बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये, तर या फंक्शनसाठी ह्या सर्व सिस्टीम्स ज्या आहेत ते कोऑर्डिनेटली एकमेकांना हेल्प करतात, ठीक आहे ना, आणि एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन साधण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जेवढेही फंक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असतील या सर्व फंक्शनसाठी कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते, ठीक आहे. हे जे काही फंक्शन आपल्या बॉडीमध्ये परफॉर्म होतात या सर्व फंक्शनसाठी आपल्याला कशाची गरज असते? नो डाऊट एनर्जीची गरज असते. आणि ही एनर्जी कोण तयार करत असते? कोण तयार करते? तर ही एनर्जी कोण तयार करते? मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रिया इज प्रेझेंट इनसाइड द सेल. सेलमध्ये जो काही मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असते हा मायटोकॉन्ड्रिया एनर्जीचं प्रोडक्शन करत असतो, ठीक आहे. एनर्जीचं प्रोडक्शन करतो कार्बोहायड्रेटच्या मदतीने. कधी कधी मग कार्बोहायड्रेट जर नसेल अवेलेबल तर फॅट आणि लिपिड जे आहेत, फॅट्स आणि लिपिड सुद्धा एनर्जी प्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेशन करतात, ठीक आहे. जेव्हा कार्बोहायड्रेट नसेल तेव्हा आपल्याला जी एनर्जी मिळते ती फॅट्स आणि लिपिड्समधून मिळत असते, ठीक आहे. तर कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स आर द एनर्जी सोर्सेस. हे जे आहेत ते एनर्जी सोर्स आहेत, यांच्यापासून एनर्जी घेण्याचं काम कोण करते? मायटोकॉन्ड्रिया. विदाउट ऑर विथ ऑक्सिजन. तर काही काही ॲनिमलमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ऑक्सिजनचा वापर होतो ऑक्सिडेशन किंवा एनर्जी प्रोडक्शनसाठी. काही ऑर्गॅनिझममध्ये ऑक्सिजनचा वापर होत नाही. पण ओव्हरऑल सांगण्याचं तात्पर्य हे आहे की एनर्जी लागते कशासाठी? टू परफॉर्म द फंक्शन्स. वेगवेगळे फंक्शन्स जे काही बॉडीमध्ये परफॉर्म होतात या फंक्शनना परफॉर्म करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मग एनर्जीची आवश्यकता असते, ठीक आहे. तुम्हाला माहीत असेल की मधात काय करतात प्लेयर्स? जेव्हा एखादा गेम सुरू असतो तेव्हा मध्ये मध्ये प्लेयर्स काय करतात? काही फूडस्टफ खाताना दिसतात आपल्याला ब्रेकमध्ये. जेव्हा ब्रेक असतो आणि ब्रेकमध्ये ते बसलेले असतात तेव्हा ते काय करतात? काही फूडस्टफ किंवा मग काही एनर्जी ज्युसेस ते पिताना दिसतात आपल्याला. तर हे कशासाठी करत असतील ते लोक? प्लेयर्स लोक टू गेट ए एनर्जी ना. जी काही एनर्जी ते त्यांच्या खेळण्यासाठी म्हणा, प्लेइंगसाठी जे काही एनर्जी बेस्ट होत आहे त्यांची एनर्जी जी काही जात आहे ती एनर्जी किंवा बॉडीला परत एनर्जी मिळण्यासाठी, पुढचं फंक्शन परफॉर्म करण्यासाठी ते काय करतात? ब्रेकमध्ये फूडस्टफ घेतात किंवा मग जे ड्रिंक्स वगैरे असतात, एनर्जी ड्रिंक्स, तर ते पिताना आपल्याला दिसतात, ठीक आहे. तर आता आपल्याला शिकायचं आहे रेस्पिरेशन. तुम्हाला रेस्पिरेशन माहित आहे? रेस्पिरेशन काय असते? रेस्पिरेशन बॉडीमध्ये होत असताना कुठल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रेस्पिरेशन 2 लेवलला होते. कोणत्या 2 लेवलला होते रेस्पिरेशन? एक असते बॉडी लेवल आणि सेकंड असते सेल्युलर लेवल. सेल्युलर लेवल किंवा सेल लेवल. तर बॉडी लेवलमध्ये काय होते रेस्पिरेशन? बॉडी लेवलमध्ये काय असते? बॉडी लेवलमध्ये जे रेस्पिरेशन होते त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं काय होते? एक्सचेंज होते, ठीक आहे ना. बॉडी लेवलचं जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये काय होते? द एक्सचेंज ऑफ गॅसेस, दॅट इज CO2 अँड O2, दॅट इज कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन बिटवीन बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड द सराउंडिंग अँड इट्स सराउंडिंग. तर काय होते? इथं एक्सचेंज होते बॉडी लेवलमध्ये, एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस कोणते गॅसेस आहेत ते? O2 अँड CO2. O2 आणि CO2 चे काय होते? एक्सचेंज होते बिटवीन बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड इट्स सराउंडिंग. सराउंडिंग आणि बॉडीमध्ये जे काही एक्सचेंज होते गॅसेसचं, म्हणजे ऑक्सिजन आणि CO2चं, तर त्याला आपण काय म्हणतो? बॉडी लेवल रेस्पिरेशन. हे जे काही रेस्पिरेशन असते ते बॉडी लेवल रेस्पिरेशन. आणि सेकंड टाईपचं रेस्पिरेशन जे आहे, सेकंड लेवलवरचं जे आहे ते आहे सेल्युलर रेस्पिरेशन. तर सेल्युलर रेस्पिरेशन काय असेल? सेल्युलर रेस्पिरेशन इज द रेस्पिरेशन ऑकर्स इनसाइड द सेल इटसेल्फ. सेलमध्ये जे काही रेस्पिरेशन घडून येते दॅट इज सेल्युलर रेस्पिरेशन. मग सेलमध्ये कुठल्या प्रकारचं रेस्पिरेशन होते? ॲक्च्युली सेलमध्ये काय होते की जे काही कार्बोहायड्रेट आहेत, ठीक आहे, तर ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट. सेलमध्ये ॲक्च्युली कशा प्रकारचं रेस्पिरेशनची प्रोसेस कशी होते? इट इज द ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट. ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट टेक्स प्लेस इन सेल. कुठे होते? पण हे सेलमध्ये होते, ठीक आहे. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये काय होते? ऑक्सिडेशन होते. कशाचं ऑक्सिडेशन होते? कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन होते इनसाइड द सेल. आणि सच टाईप ऑफ द रेस्पिरेशन इज ए सेल्युलर रेस्पिरेशन. तर जे काही सेल्युलर रेस्पिरेशन होते
त्याची जे काही आपण इक्वेशन जर पाहिलं सेल्युलर रेस्पिरेशनचं, तर इक्वेशन आपल्याला असं दिसते C6H12O6. तुम्हाला माहित आहे कशाचा फॉर्म्युला आहे? C6H12O6. रिकॉल करा, तुम्ही शिकलेले आहात. त्याच्याचा फॉर्म्युला आहे व्हॉट इज C6H12O6? इट इज ग्लुकोज. इट इज ग्लुकोज, कार्बोहायड्रेट ग्लुकोज. ठीक आहे. C6H12O6 आणि याने जर ऑक्सिजन घेतला म्हणजे जर एरोबिक रेस्पिरेशन आहे तर ते आपण पाहणार आहोत की सेल्युलर लेवलचे जे काही रेस्पिरेशन आहे आर ऑफ 2 टाइप्स. सेल्युलर रेस्पिरेशन 2 प्रकारचे असतात. आर ऑफ 2 टाइप्स. कोणकोणते 2 आहेत ते? एरोबिक रेस्पिरेशन and anaerobic respiration. Aerobic respiration and anaerobic respiration. ठीक आहे. तर जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे हे 2 टाइप्सचे असतात, एरोबिक रेस्पिरेशन आणि एनारोबिक रेस्पिरेशन. दोघांमध्ये डिफरन्स काय की एरोबिक रेस्पिरेशन जो असतो तर एरोबिक रेस्पिरेशन इज एरोबिक रेस्पिरेशन हे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन घडून येते. ठीक आहे. एरोबिक रेस्पिरेशन जे असते त्याच्यात काय असते? ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व्ड. ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व्ड. ठीक आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये O2 इज इन्व्हॉल्व्ड. while in case of anaerobic respiration there will be no involvement of oxygen. ऑक्सिजन ची इन्व्हॉल्वमेंट नसते म्हणजे ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड. तर इन absence ऑफ जे काही रेस्पिरेशन होते दॅट इज कॉल्ड एज anaerobic respiration and in presence of जे रेस्पिरेशन in presence of oxygen जे रेस्पिरेशन होते दॅट इज कॉल्ड एज aerobic respiration. aerobic respiration कसं होईल मग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि anaerobic respiration जे आहे ते कसं होते इन absence ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. तो O2 इज नॉट इन्व्हॉल्व्ड anaerobic मध्ये. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ऑक्सिजन घेऊन जे रेस्पिरेशन होते ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट जर होत असेल इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर आपण त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि इन absence ऑफ ऑक्सिजन जर रेस्पिरेशन होत असेल सेल्युलर तर त्याला आपण anaerobic रेस्पिरेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर सपोज आपण कन्सिडर करतोय एरोबिक रेस्पिरेशन, एरोबिक रेस्पिरेशन, देन आपण पाहणार आहोत एनारोबिक रेस्पिरेशन. तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जे काही इक्वेशन असेल या सेल्युलर रेस्पिरेशनचं ते काय असेल? कार्बोहायड्रेट जे आहे त्यांचं ऑक्सिडेशन घडते पण इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. तो C6H12O6 प्लस 6O2 gives CO2 प्लस H2O आणि प्लस एनर्जी. तर किती CO2 मिळतील किती H2O मिळतील आपल्याला बॅलन्स करायची रिएक्शन पहा. कार्बन किती आहे इथे? 6. बॅलन्सिंग केमिकल रिएक्शन आपण पाहिलेलं आहे पार्ट. ठीक आहे. केमिकल रिएक्शन बॅलन्सिंगचा जो पार्ट आहे तो आपण पाहिलेला आहे 9th मध्ये. तरी एकदा आपण याला रिवाइज करू. कार्बन किती आहे? 6. इथे कार्बन किती आहे? 1. या लेफ्ट हँड साइडचे कार्बन आणि राइट हँड साइडचे कार्बन काय असले पाहिजे म्हणजे रिएक्टंट मधले कार्बन आणि प्रोडक्ट मधले कार्बन काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. ठीक आहे. मग कार्बन 6 आहे तर इथे किती असायला पाहिजे? कार्बन 6. इथे तर 1 आहे मग याला आपण काय करू? कार्बनला 6 करू. ठीक आहे. मग ऑक्सिजन किती झाले आता? ऑक्सिजन 6 दुनी 12 आणि हे म्हणजे 13 झाले इथे. आणि आपल्याजवळ ऑक्सिजन किती आहे? ऑक्सिजन 6 दुनी 12 6 × 2 12 आणि हे ऑक्सिजन आहे 6 म्हणजे टोटल ऑक्सिजन किती झाले बघा 12 + 6 18 ऑक्सिजन झाले. आपल्याला 18 ऑक्सिजनची गरज आहे. ऍक्च्युअली इथे किती आहे? 6 × 2 याने 12 ऑक्सिजन आहेत ऑलरेडी प्रेझेंट. तर मग याला काय करावं लागेल? आपल्याला 6 करावं लागेल. तर हे 6 ऑक्सिजन प्लस 12 किती होतात मग ते 18. 6 + 12 18. ठीक आहे. तर ऑक्सिजन सुद्धा काय झालेले बॅलन्स झाले. हायड्रोजन बॅलन्स आहेत का पहा? आहे 6 × 12. इकडे सुद्धा किती आहे? 12 हायड्रोजन्स आर देयर. सो इन दिस वे we can balance the chemical reaction. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण एखादी केमिकल रिएक्शन बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. पण ही केमिकल रिएक्शन कशाची आहे? ही केमिकल रिएक्शन आहे सेल्युलर रेस्पिरेशनची. ही कशाची आहे रिएक्शन? सेल्युलर रेस्पिरेशन. आणि कुठल्या प्रकारचं सेल्युलर रेस्पिरेशन आहे? हे आहे एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन. कुठल्या प्रकारचं आहे सेल्युलर रेस्पिरेशन? हे
ॲरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन की ज्याच्यात ऑक्सिजनची इन्व्हॉल्वमेंट आहे. ऑक्सिजनचा उपयोग करून आपण इथे काय करतोय, ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन घडून आणतोय आणि म्हणून याला आपण ॲरोबिक टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. तर आता पहा हे जे ॲरोबिक टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन आहे ॲक्च्युली हे 3 स्टेप्समध्ये होते. किती स्टेप्समध्ये होते? ॲक्च्युली 3 स्टेप्समध्ये होत असते. काय झालं तर सेल्युलर रेस्पिरेशन पाहतोय आपण आणि सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन पाहतोय आणि ॲरोबिक रेस्पिरेशनचा जो केमिकल इक्वेशन आहे ते आपण पाहिलेलं आहे. C6H12O6 + 6O2 gives 6CO2 + 6H2O + एनर्जी. तर ही जी काही एनर्जी असते लक्षात ठेवायचे, ही जी काही एनर्जी असते ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये आहे आणि ही जी काही एनर्जी आपल्याला मिळते ही एनर्जी कशाच्या फॉर्ममध्ये मिळत असते? ATPच्या फॉर्ममध्ये मिळतं. जनरली 38 ATP मिळत असते एका ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर. ठीक आहे. तर 38 ATP मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात आणि ही जी काही ATP आहे हे काय आहे? इट इज द करन्सी ऑफ एनर्जी. हे काय असतं? ATP इज द करन्सी ऑफ एनर्जी किंवा एनर्जी जी काही मिळते आपल्याला ती कोणत्या फॉर्ममध्ये मिळते? तर ATPच्या फॉर्ममध्ये मिळत असते. ठीक आहे. तर हे झालं आपलं सेल्युलर रेस्पिरेशनचं इक्वेशन. आता पाहू याच्या 3 स्टेप्स ऑफ ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशनच्या 3 स्टेप्स कोणत्या आहेत ते पाहायचे आहेत आपल्याला. फर्स्ट स्टेप इज अ ग्लायकॉलिसिस. फर्स्ट स्टेप इज अ ग्लायकॉलिसिस. पहिली स्टेप जी आहे ॲरोबिक रेस्पिरेशनची ती असते ग्लायकॉलिसिस. ठीक आहे. तर ग्लायकोलिसिस मध्ये काय होते? जे काही कार्बोहायड्रेट आहे किंवा ग्लुकोज म्हणून इथे जे काही ग्लुकोज आहे तर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होते आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होते? पायरुविक ऍसिड. काय तयार होते? पायरुविक ऍसिड. ठीक आहे. काय तयार झालं? पायरुविक ऍसिड. ग्लुकोजचं झालं ऑक्सिडेशन आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला काय मिळते? पायरुविक ऍसिड. पण लक्षात काय ठेवायचं? 1 ग्लुकोज मॉलिक्यूल गिव्स 2 पायरुविक ऍसिड. एक ग्लुकोज मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड देत असतो. 1 ग्लुकोज मॉलिक्यूल गिव्स 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुविक ऍसिड. एक ग्लुकोज मॉलिक्यूल 2 पायरुविक ऍसिडचे मॉलिक्यूल देत असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता ही प्रोसेस होत असताना म्हणजे ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड तयार होत असताना जे साइड प्रोडक्ट्स आहेत ते कोणते मिळतात ते पाहायचं आहे आपल्याला. तर हे प्रोसेस होत असताना आपल्याला मिळते 2 मॉलिक्यूल ऑफ NaDH2. 2 NaDH2 मॉलिक्युल्स मिळतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला 2 ATP मॉलिक्यूल मिळतात. 2 ATP मॉलिक्यूल आणि H2O आणि काय मिळतो? H2O. ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आपल्याला? काय काय मिळते या प्रोसेस मध्ये? काय लक्षात ठेवायचं आहे की ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस मध्ये आपण फर्स्ट स्टेप म्हणू. ग्लायकोलिसिस मध्ये काय होते? ग्लुकोजचं कन्व्हर्शन पायरुविक ऍसिड मध्ये होते किंवा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन पायरुविक ऍसिड मध्ये होते. ठीक आहे. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन पायरुविक ऍसिड मध्ये होते आणि जे काही साइड प्रोडक्ट्स आहेत हे काय काय मिळतात आपल्याला? 2 NaDH2 मॉलिक्यूल, 2 ATP चे मॉलिक्यूल आणि H2O मिळतो आणि पायरुविक ऍसिड सुद्धा किती मिळतात? 2. ठीक आहे ना. 2 पायरुविक ऍसिड मिळत असतात. सेकंड स्टेप मध्ये काय होते? सब स्टेप मध्ये म्हणू आपण. ग्लायकोलिसिसच्या सेकंड स्टेप मध्ये काय होते? जो पायरुविक ऍसिड तयार झालेला आहे, ठीक आहे, जो काही पायरुविक ऍसिड तयार झालेला आहे या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्शन आता होते ऍसिटिल कोएन्झाइम. ऍसिटिल कोएन्झाइम ए. कशात होते? ऍसिटिल कोएन्झाइम ए. ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड तयार झाला. ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड तयार झाला आणि पायरुविक ऍसिड पासून काय तयार झालं? ऍसिटिल कोएन्झाइम ए.
आता ॲसिटिल कोएन्झाईम ए जेव्हा फॉर्म होत असतो तेव्हा जे काही साईड प्रोडक्ट, हां इथे 2 मॉलिक्यूल आहे पायरुव्हिक ॲसिडचे, तर ॲसिटिल कोएन्झाईम जो मिळेल ते सुद्धा किती मिळतील आपल्याला? 2 मिळतील. ॲसिटिल कोआ जो मिळेल आपल्याला तो सुद्धा किती मिळेल? 2 मिळेल. 2 पायरुव्हिक ॲसिड यूज किंवा 2 पायरुव्हिक ॲसिड यूज टू ॲसिटिल कोएन्झाईम ए. ठीक आहे, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ॲसिटिल कोआ सुद्धा म्हणतात. तर ही रिॲक्शन किंवा हे कन्वर्शन होत असताना आपल्याला काय काय मिळते? आपल्याला मिळत असते NaDH2 आणि CO2. काय मिळते आपल्याला? NaDH2 आणि CO2. तर किती NaDH2 मिळेल आपल्याला? 2 NaDH2 मिळते आणि CO2 काय होते इथे रिलीज होते. ठीक आहे, ठीक आहे. तर काय मिळालं आपल्याला? 2 मॉलिक्यूल ऑफ NaDH2 आणि 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 काय होते रिलीज होते या प्रोसेसमध्ये. तर ही झाली तुमची ग्लायकोलिसिस प्रोसेस. पण लक्षात काय ठेवायचं आहे की ग्लायकोलिसिस प्रोसेस जी आहे ती कुठे होत असेल? ग्लायकोलिसिस प्रोसेस जी आहे म्हणजे जे काय म्हणू आपण कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होते. तर हे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन ॲक्च्युली कुठे होते? तर सायटोप्लाझममध्ये होते. कुठे होते ही प्रोसेस? कुठे? सायटोप्लाझममध्ये होते. ही प्रोसेस कुठे होत असते? सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे, फिल इन द ब्लँक्स वगैरे मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो की ग्लायकोलिसिस जी प्रोसेस आहे ऑकर्स इन, तर कुठे ऑकर्स? इन अ सायटोप्लाझम. ठीक आहे. देन पुन्हा एकदा रिपीट करते. जे पाहिजे आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहतोय आणि त्याच्यात आपण सेल्युलर रेस्पिरेशन पाहतो. सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ॲरोबिक रेस्पिरेशनचे स्टेप्स पाहतोय आपण. तर ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस फर्स्ट स्टेप आणि ग्लायकोलिसिस मध्ये काय होते? एक ग्लुकोज मॉलिक्यूल जे आहे त्याचं ऑक्सिडेशन होते 2 पायरुव्हिक ॲसिड मॉलिक्यूल मध्ये. 2 पायरुव्हिक ॲसिडच्या 2 मॉलिक्यूल मध्ये ग्लुकोजचं कन्व्हर्शन होते, ऑक्सिडेशन होते. आणि हे होत असताना, हे कन्व्हर्शन होत असताना आपल्याला 2 मॉलिक्यूल NaDH2 चे मिळतात, 2 मॉलिक्यूल ATP चे मिळतात आणि सोबतच H2O सुद्धा मिळतो. देन याच्यात सबस्टेप जी आहे म्हणजे जे पायरुव्हिक ॲसिड तयार झालं फर्स्ट स्टेप मध्ये किंवा फर्स्ट सब स्टेप मध्ये, तो पायरुव्हिक ॲसिड आता काय होतो? कन्वर्ट होतो. कशात कन्वर्ट होतो? ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये. ठीक आहे, 2 पायरुव्हिक ॲसिडचे मॉलिक्यूल घेतले तर 2 ॲसिटिल कोएन्झाईम ए आपल्याला मिळतील. आणि हे कन्वर्शन होत असताना आपल्याला जे साईड प्रोडक्ट्स आहेत ते कोणते मिळतात? तर 2 NaDH2 चे मॉलिक्यूल्स मिळतात आणि 2 CO2 चे मॉलिक्यूल्स रिलीज होतात. ठीक आहे, इट इज अबाउट द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. देन आणि ही ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठे? सायटोप्लाझम मध्ये होत असते. ठीक आहे. आता सेकंड जी प्रोसेस आहे दॅट इज TCA. सेकंड प्रोसेस कोणती आहे? TCA. ठीक आहे, TCA ला काय म्हणतात? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा याला क्रेब सायकल सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा तुम्ही की ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल इज ऑल्सो कॉल्ड एज क्रेब सायकल किंवा सायक्लिक ऍसिड सायकल. ठीक आहे, तर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा क्रेब सायकल मध्ये काय होते पहा. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल मध्ये जो काही ॲसिटिल कोएन्झाईम फॉर्म झालेला आहे, कुठे झाला होता ॲसिटिल कोएन्झाईम फॉर्म? आपल्या ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये. तर हा ॲसिटिल कोएन्झाईम ए जे आहे याचं काय होते? ऑक्सिडेशन होते. कसं होते ऑक्सिडेशन? सायक्लिक प्रोसेसने. ठीक आहे, सायक्लिक प्रोसेसने ॲसिटिल कोएन्झाईमचं ऑक्सिडेशन होते आणि आपल्याला काय काय मिळते या प्रोसेसमध्ये? आपल्याला मिळते NaDH2 प्लस FADH2 प्लस CO2 प्लस H2O. ठीक आहे, ॲसिटिल कोएन्झाईम ए चं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला काय काय मिळते? NaDH2 प्लस FADH2 प्लस CO2 प्लस H2O. आणि ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस
कुठे असते किंवा कुठे होते, तर ही प्रोसेस मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. TCA दॅट इज ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे क्रेब्स सायकल, ही जी काही प्रोसेस आहे ही कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आणि या प्रोसेस मध्ये काय होते की जे दोन ऍसिटिक कोएन्झाइम फॉर्म झाले होते, कुठे फॉर्म झाले होते दोन ऍसिटिक कोएन्झाइम, ग्लायकोलिसिसच्या सेकंड स्टेप मध्ये जे ऍसिटिक कोएन्झाइम फॉर्म झाले त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होते किंवा कंप्लीट ऑक्सिडेशन होते. कशामध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन, इनटू CO2 प्लस H2O अलॉंग विथ एन्झाइम NADH2 आणि FADH2. याचं कंप्लीट कोएन्झाइमचं कंप्लीट ऑक्सिडेशन होते. कशात होते, कार्बन डायऑक्साइड H2O आणि यांच्या सोबतच NADH2 आणि FADH2 हे जे काही एन्झाइम्स आहेत हे कोएन्झाइम सुद्धा फॉर्म होतात. ठीक आहे. तो ऍसिटिक कोएन्झाइम A gives CO2 plus H2O on complete oxidation along with NADH2 and FADH2. Okay, it is the second step of aerobic respiration, that is TCA, tricarboxylic acid cycle step. Then third reaction is the electron transfer chain reaction. Third is a electron transfer chain reaction. Here ETC reaction, electron transfer chain reaction. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये काय होते की वरचे जे काही प्रोसेस पाहिला आपण स्टेप 1 आणि स्टेप 2 ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल, तर यांच्यामध्ये फॉर्म होणारे तयार होणारे NADH2 आणि FADH2 हे काय करतात, या रिएक्शन मध्ये भाग घेतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये ते भाग घेतात आणि काय बनवतात, तर ATP तयार करतात. किती ATP तयार करतात हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, कारण हे सुद्धा फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकते. ठीक आहे. किती मॉलिक्युल्स, तर NADH2 असेल, एक NADH2 मॉलिक्यूल 3 ATP मॉलिक्यूल तयार करत असतो आणि एक FADH2 मॉलिक्यूल 2 ATP मॉलिक्यूल तयार करत असतो. तर हे तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये छोटे छोटे क्वेश्चन जे असतात ते छोट्या छोट्या क्वेश्चन मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात की एक NADH2 मॉलिक्यूल असेल तर किती मॉलिक्यूल ATPचे तो फॉर्म करतो किंवा एक FADH2 किती ATPचे मॉलिक्यूल्स फॉर्म करतो, अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात. रिमेंबर इच NADH2 फॉर्म्स 3 ATP मॉलिक्यूल while FADH2 फॉर्म 2 ATP मॉलिक्यूल. इच NADH2 आणि इच FADH2 3 and 2 ATP मॉलिक्यूल फॉर्म करतात रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आलं लक्षात. NADH2 काय करेल, 3 ATP मॉलिक्यूल फॉर्म करतील, FADH2 काय करेल, 2 ATP मॉलिक्यूल फॉर्म करतात. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन सुद्धा कुठे होत असते, तर ही रिएक्शन सुद्धा कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये ही रिएक्शन होत असते. आता तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आठवते का, मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर, बरेचदा शब्द आला मायटोकॉन्ड्रिया आठवते का स्ट्रक्चर, आपण 8th स्टँडर्ड मध्ये हे स्ट्रक्चर पाहिलं असेल. काय असते मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर, ठीक आहे. आणि तुमचा मायटोकॉन्ड्रिया त्याच्यात ही आहे आउटर लेयर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि ही असते इनर लेयर. तर इनर लेयर मध्ये आठवेल तुम्हाला बेबी स्ट्रक्चर पाहिल्यानंतर. ठीक आहे मायटोकॉन्ड्रिया इनर लेयर आहे, ही आउटर लेयर, ही इनर लेयर आणि याच्यामध्ये हा स्पेसिफिक स्पेस सुद्धा प्रेझेंट असते. मॅट्रिक्स प्रेझेंट आहे याच्यात. त्याला आपण क्रिस्टी म्हटलेलं होतं, आठवत असेल तुम्हाला क्रिस्टी. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये ही जी काही प्रोसेस आहे ही आणि क्रेब्स सायकलची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे होत असते, तर या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. आणि फोल्डेड लेयर जी आहे, इनर लेयर फोल्डेड असते. फोल्डेड असल्यामुळे काय जास्त सरफेस एरिया ती प्रोव्हाइड करते, सो दॅट तर जास्त एनर्जी तिथे प्रोडक्शन होते. जास्त एनर्जीचं प्रोडक्शन होण्यासाठी जास्त एरिया प्रोव्हाइड करते इनर सरफेस ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. द इनर सरफेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज फोल्डेड.
हे फोल्डेड असल्यामुळे जास्त सरफेस मिळेल, सरफेस एरिया मिळेल आणि जास्त एरिया प्रोव्हाइड झाल्यामुळे तिथे लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी सिंथेसाइज. ठीक आहे. हे आहे स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि तुम्हाला न्यूक्लियसचं सुद्धा स्ट्रक्चर आठवत असेल की न्यूक्लियस आपल्या सेलचं स्ट्रक्चर, तर सेल हा होता आणि सेलच्या मध्ये हा न्यूक्लियस असतो. इथे हे मायटोकॉन्ड्रियल मॉलिक्यूल असतात. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रिया जे मॉलिक्यूल्स आहेत इन बिटवीन. ठीक आहे ना. आणि जी पहिली प्रोसेस होते ग्लायकोलिसिस ही सायटोप्लाझम मध्ये होते. इथे होते ग्लायकोलिसिस. आणि देन जी क्रेब सायकल प्रोसेस आहे ती कुठे होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन या प्रोसेस कुठे होतात? इथे मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं या गोष्टी, कोणती प्रोसेस कुठे होते. तर ओके, दिस इज अबाउट द थर्ड स्टेप ऑफ aerobic respiration, that is electron transfer chain reaction. ठीक आहे. आता अलॉंग विथ दिस म्हणजे एटीपी नुसतं फॉर्म होते का या पूर्ण रिएक्शन मध्ये? नाही. तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एटीपी सोबतच CO2 आणि H2O होते. H2O सुद्धा फॉर्म होत असते. म्हणजे कंप्लीट ऑक्सिडेशन होऊन ग्लुकोजचं आपल्याला एटीपी प्लस CO2 प्लस H2O मिळत असतो, जे की आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये पाहिलं होतं. हे जे काही इक्वेशन आहे याच्यात तुम्हाला दिसते की आपल्याला कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज गिव्स CO2 H2O अँड एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्यूल. ठीक आहे. इट इज अबाउट द सेल्युलर रेस्पिरेशन. हे सेल्युलर रेस्पिरेशन आणि त्याचे 3 स्टेप्स आहेत. पण आता इथे काय होतं, एक पॉइंट आपल्याला पाहायचं आहे. जे काही ATP आहे, ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल. आणि ADP म्हणजे असते ॲडिनोसिन डायफॉस्फेट मॉलिक्यूल, फॉस्फेट मॉलिक्यूल. ठीक आहे. आता ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट जो मॉलिक्यूल आहे हा मॉलिक्यूल कसा बनतो पहा. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल कसा बनतो? तर हा बनतो ॲडेनिन प्लस रायबोज प्लस फॉस्फेट. ॲडेनिन प्लस रायबोज प्लस फॉस्फेटने हा बनतो. तर ॲडेनिन काय? ॲडेनिन म्हणजे एक हेक्सागोन आहे आणि दुसरा असतो पेंटॅगोन. हा झालं ॲडेनिन. या ॲडेनिनला काय जोडलेलं असते? रायबोज. रायबोज इज अ पेंटोज शुगर. ठीक आहे ना. रायबोज इज अ पेंटोज शुगर मॉलिक्यूल. हा कशाला जोडलेला आहे? ॲडेनिनला जेव्हा जोडला जातो. ठीक आहे. पेंटोज शुगर मॉलिक्यूल जेव्हा ॲडेनिनला जोडला जातो, रायबोज पेंटोज शुगर मॉलिक्यूल, तेव्हा आपल्याला काय मिळते? रायबोज. ठीक आहे. आणि या रायबोजला जोडलेलं असतं फॉस्फेट ग्रुप. पण किती फॉस्फेट ग्रुप पहा, लक्षात घ्या. ATP म्हणजे ट्राय फॉस्फेट आहे. ट्राय म्हणजे 3, मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2 आणि ट्राय म्हणजे 3. ठीक आहे ना. तर इथे किती फॉस्फेट जोडल्या जाते आपल्याला माहिती आहे. किती फॉस्फेट जोडल्या जाते इथे? 3 फॉस्फेट ग्रुप. ट्राय फॉस्फेट आहे तर किती फॉस्फेट जोडल्या जाते? 3 फॉस्फेट ग्रुप जोडल्या जातात. ठीक आहे. फॉस्फेट आणि फॉस्फेट हे जे काही स्ट्रक्चर बनते त्याला आपण काय म्हणत असतो? ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हा जो एवढा पार्ट आहे म्हणजे ॲडेनिन प्लस रायबोजचा जो पार्ट आहे हा असतो ॲडिनोसिन. हा आहे ॲडिनोसिन. आणि याला काय जोडले गेले? 3 फॉस्फेट म्हणजे ट्राय फॉस्फेट. हे झालं ॲडिनोसिन. पण लक्षात हे ठेवायचं आहे की ATP मॉलिक्यूलमध्ये जी काही एनर्जी स्टोअर केलेली असते ती कुठे स्टोअर केलेली असते? ॲक्च्युली ATP मॉलिक्यूलमध्ये या फॉस्फेट बॉन्डमध्ये जी एनर्जी स्टोअर असते ती कुठे असते? या
फॉस्फेट बॉन्ड मध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते. ठीक आहे, फॉस्फेट बॉन्ड मध्ये एनर्जी स्टोअर केली असल्यामुळे जेव्हा केव्हा एनर्जी लागते तेव्हा एटीपी काय करतो, त्याचा हा फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करतो. एनर्जी कुठे स्टोअर केलेली आहे, या बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर केलेली आहे. ठीक आहे, तर जेव्हा केव्हा एनर्जी लागेल आपल्याला बॉडीला, जेव्हा एनर्जी लागते एखादं काम करण्यासाठी, फंक्शन परफॉर्म करण्यासाठी, तर एटीपी काय करतो, त्याचा हा जो फॉस्फेट आहे, फॉस्फेट मधला जो काही बॉन्ड आहे, हा बॉन्ड काय करतो, तो ब्रेक करतो. हा बॉन्ड तोडल्यामुळे, ब्रेक केल्यामुळे काय होते, बॉन्ड ब्रेकिंगमुळे एनर्जी रिलीज होते, बाहेर पडते. जी स्टोअर केलेली एनर्जी असेल ती एनर्जी काय होते, रिलीज होते किंवा मग बाहेर पडते. आणि जी एनर्जी बाहेर पडते ती एनर्जी मग आपण काय म्हणून वापरतो, तीच एनर्जी आपण फंक्शन परफॉर्म करण्यासाठी वापरत असतो. पण पहा काय होते की जेव्हा हा बॉन्ड तुटतो तेव्हा आपल्याला जे काही स्ट्रक्चर मिळेल ते स्ट्रक्चर कसं मिळते, ते तुमचा ग्रुप असेल दाखवतो आपण त्याला वर लावतो. पी आणि हा बॉन्ड त्याने ब्रेक केल्यानंतर जे स्ट्रक्चर आपल्याला मिळते ते अशा प्रकारचं असते. पी आणि पी. ठीक आहे, आता या स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्स दिसतो आपल्याला, वरच्या आणि खालच्या स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्स आहे, तर या स्ट्रक्चर मध्ये फॉस्फेट किती आहे, 3 आहे, आणि या स्ट्रक्चर मध्ये फॉस्फेट किती आहे, 2 आहे. ठीक आहे, 2 आहे म्हणून याला नाव काय पडते, ॲडेनोसिन डाय. 2 म्हणजे इथे पाहिलं आपण, डाय म्हटलं की 2 असेल तर डाय, तर ॲडेनोसिन डाय फॉस्फेट. हा काय होता, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. 3 फॉस्फेट ग्रुप होते म्हणून ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. इथे 2 फॉस्फेट ग्रुप आहे म्हणून ॲडेनोसिन डायफॉस्फेट. याला आपण म्हणतो एडीपी. त्याला काय नाव होतं, एटीपी. तर एटीपी मॉलिक्यूल मध्ये जे फॉस्फेट बॉन्ड आहे त्या फॉस्फेट बॉन्ड मध्ये काय असते, एनर्जी साठवलेली असते. आणि जेव्हा केव्हा आपल्याला एनर्जी लागेल तेव्हा फॉस्फेट बॉन्डचे ब्रेकिंग होते आणि फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला मिळतो ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट प्लस एनर्जी. प्लस काय मिळते इथे, एनर्जी रिलीज होते. आणि ही जी काही एनर्जी रिलीज होते ती आपण आपल्या काम करण्यासाठी वापरतो. याचं तुम्हाला एक तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे, काय दिलेलं आहे पहा, की जसं आपण चार्जिंग लावतो, फोनला चार्ज करतो, फोनला जेव्हा चार्ज करतो तेव्हा काय होते, काही वेळात ती बॅटरी फुल होते. ठीक आहे, फुल झाल्यानंतर आपल्याला असं साईन दिसते तिथे, जेव्हा बॅटरी फुल होते तेव्हा आपल्याला हे असं साईन दिसते का, पाहिलं असेल तुम्ही एखाद्या वेळेस तुमचं बॅटरी जेव्हा किंवा नसेल पाहिलं तर आता पहा की काय करायचं, तुम्हाला तुमचा मोबाईल फोन जो आहे तो काय करायचा, चार्जिंगला लावायचा आहे. आणि चार्जिंगला लावल्यानंतर पहा तुमची जेव्हा बॅटरी फुल होते फोनची तेव्हा काय होते, तुम्हाला अशा प्रकारचं साईन दिसते साईन. ठीक आहे, आता काय होईल, परत दिवसभर तुम्ही फोन वापरल्यानंतर त्याची जेव्हा बॅटरी लो होते तेव्हा तुम्हाला साईन कसं दिसतं त्याचं, इथे रेड कलरचं असते. ठीक आहे, इथे रेड कलरची अशा प्रकारे ते दाखवतात साईन. इथे काय, लो बॅटरी, टिंग वाजतो मग तो फोन, त्याला आपण काय म्हणतो, लो बॅटरी. याचा अर्थ काय झाला, हे जे आहे फुल चार्जिंग वाला जो सिम्बॉल आहे हे झालं तुमचं एटीपी. ठीक आहे, आणि एटीपी मधून एनर्जी काढून घेतल्यानंतर म्हणजे एटीपीची एनर्जी यूज केल्यानंतर, जसं या चार्ज फोनची एनर्जी यूज केल्यानंतर तो डिस्चार्ज होतो किंवा लो बॅटरी होतो, तसंच जेव्हा एटीपीची एनर्जी तुम्ही काढून घ्याल एटीपी मधली तेव्हा तो काय बनतो, एडीपी बनतो, म्हणजे लो चार्जिंग किंवा मग डिस्चार्ज होतो तो. जेव्हा आपण एडीपी मध्ये एनर्जी काढून घेतो तेव्हा तो काय होतो, डिस्चार्ज होतो एडीपी मध्ये. सेम ते आपल्याला समजण्यासाठी एडीपीचं एडीपी मध्ये कसं कन्व्हर्शन होतं ते समजण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तुमच्या बुक्समध्ये असं सिम्बॉल दाखवलेले आहे बॅटरीचे. ठीक आहे, पहा एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जे काही आपण प्रोसेस पाहिल्या
त्याचं त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कसं कन्व्हर्शन होते. तर ॲरोबिक रेस्पिरेशन जे आहे, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट फॉर्ममध्ये काय होत असते, ग्लायकोलिसिस. ठीक आहे, म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशात होते, पायरुविक ऍसिड मध्ये. पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्शन ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये. ठीक आहे, आणि ऍसिटिल कोएन्झाइमचं जे कन्व्हर्शन होतं ते कशात झालेलं होतं शेवटी, CO2 प्लस H2O प्लस एनर्जी मध्ये. ठीक आहे, तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे. ऍसिटिल कोआ एक राहिला आपल्या क्रेब सायकल. ऍसिटिल कोआ एंटर्स टू क्रेब सायकल राहिलं ना. ऍसिटिल कोआ नंतर क्रेब सायकल मध्ये एंटर करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं ऑक्सिडेशन होऊन येते. CO2 प्लस H2O आणि प्लस एनर्जी. ठीक आहे, ही प्रोसेस काय असेल इथे, जैसे ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे. ग्लायकोलिसिस हे कशामुळे मिळालेलं आहे आपल्याला, ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स थ्रू मिळालेलं आहे. याला ग्लुकोज किंवा आपण याला काय म्हणू शकतो, कार्बोहायड्रेट्स. सेकंडली, तुम्ही जेव्हा आपल्याजवळ ग्लुकोज अवेलेबल नसेल, कार्बोहायड्रेट म्हणजे जेव्हा तुम्हाला उपवास असेल तुमचा, फास्ट असेल तुमचा, तेव्हा काय होते, तुम्ही कार्बोहायड्रेट घेत नाही. मग अशा वेळेस तुमच्या बॉडीला एनर्जीची तर गरज असते. ही एनर्जी कुठून मिळते, जर कार्बोहायड्रेट नसेल तुमच्याकडे तर ही एनर्जी मिळते तुम्हाला फॅट्स आणि लिपिड्समधून. ठीक आहे, तर काय होते, लिपिड्स जे आहेत, लिपिड्स मॉलिक्यूल यांचं एक ग्लायकोलिसिस होते, फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होते आणि फॅटी ऍसिडचं ऍसिटिल कोआ मध्ये कन्व्हर्शन होते. ठीक आहे, पायरुविक ऍसिडच्या ऐवजी लिपिडचं कशात कन्व्हर्शन होते, फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होते आणि फॅटी ऍसिडचं ऍसिटिल कोआ, मग ऍसिटिल कोआ परत क्रेब सायकल मध्ये जाईल आणि CO2 प्लस H2O प्लस एनर्जी देईल इन द फॉर्म ऑफ ATP. त्याच्यानंतर लिपिड्स आहेत आणि प्रोटीन्स. प्रोटीन सुद्धा तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करेल. तर प्रोटीनची एनर्जी प्रोव्हाइड करेल ती कशी करेल पहा. प्रोटीन मध्ये इथे लिपिड मध्ये फॅटी ऍसिड तयार झालं, ग्लुकोज मध्ये पायरुविक ऍसिड तयार झालं, तसेच प्रोटीन मध्ये काय तयार होईल, अमिनो ऍसिड. प्रोटीन सिंथेसिस मध्ये पाहिलं आपण अमिनो ऍसिड पासून प्रोटीन मिळतो. ठीक आहे ना, तर प्रोटीनचं ऑक्सिडेशन होऊन काय मिळेल आपल्याला, अमिनो ऍसिड आणि अमिनो ऍसिडचं कन्व्हर्शन कशात होईल, मग ऍसिटिल कोआ मध्ये होईल आणि मग ऍसिटिल कोआ क्रेब सायकल मध्ये जाईल आणि क्रेब सायकल पासून CO2 प्लस H2O प्लस एनर्जी मिळेल इन द फॉर्म ऑफ ATP. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं आहे बुक मध्ये. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ग्लुकोज, आयदर ग्लुकोज, लिपिड, फॅट्स किंवा प्रोटीन पासून तुम्हाला जी काही एनर्जी मिळते ती कशी मिळते, तर कार्बोहायड्रेट पासून एनर्जी मिळताना, म्हणजे ग्लुकोजचं एक्झाम्पल घेतलं आपण, कार्बोहायड्रेट यूज पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड कन्वर्टेड टू ऍसिटिल कोआ, ऍसिटिल कोआ इज एंटर्स इनटू क्रेब सायकल अँड फॉर्म CO2 plus H2O plus energy. Whereas protein oxidize into amino acid and this amino acid gives acetyl CoA then enters Krebs cycle and gives energy along with water and CO2. Lipids use fatty acid on oxidation and this fatty acid then converted to acetyl CoA. Acetyl CoA then enters to Krebs cycle and gives energy along with CO2 and H2O. तर हे तुम्हाला जे काही टॅब्युलर फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही जर तुम्ही लर्न केली तर शॉर्टकट मध्ये तुम्हाला काय समजते, क्रेब सायकल, जी काही इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर आहे किंवा ग्लायकोलिसिसची जी काही प्रोसेस पाहिली होती आपण पूर्ण, ही प्रोसेस आपल्याला या शॉर्ट ट्रिक्सवरनं समजते, लक्षात ठेवायला सोपं जातं. ठीक आहे, हे झालं तुमचं ॲरोबिक रेस्पिरेशन. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे ॲनॉरोबिक रेस्पिरेशन. नेक्स्ट इज anaerobic respiration. तर anaerobic respiration कधी होते, इन द absence of oxygen. ऑक्सिजन नसेल तर anaerobic respiration होते. तर anaerobic respiration चा सुद्धा तुम्हाला एक टेबल त्यांनी दिलेला आहे.
ग्लायकॉलिसिस होते. ग्लायकॉलिसिस होऊन काय तयार होते? पायरुविक ऍसिड तयार होते. आणि पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होते अदर प्रोडक्ट्समध्ये. अदर प्रोडक्ट्स कोणते असते? फर्मेंटेशनचे डिफरंट प्रोडक्ट्स असते. व्हिनेगार आहे किंवा मग प्रोटीन विटॅमिन्स असतील एक्सेट्रा. आणि ही प्रोसेस कोण करते? तर व्हेरियस मायक्रोब्स जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हेरियस मायक्रोब्स परफॉर्म सच अ टाइप ऑफ द एरोबिक ऑक्सिडेशन. देन सेकंड ऑक्सिडेशन प्रोसेस ही आहे की ग्लुकोजच आहे आणि ग्लुकोजचं ग्लायकॉलिसिस होऊन आपल्याला काय मिळते? पायरुविक ऍसिड मिळत असेल. या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन आपल्याला जर मिळत असेल अल्कोहोल, काय मिळत असेल? अल्कोहोल. ही प्रोसेस कोण देते? ईस्ट. ही प्रोसेस देते ईस्ट. आणि पुन्हा एकदा ग्लायकोलिसिस पासून पायरुविक ऍसिड तयार झाला. पायरुविक ऍसिडचं पुन्हा फर्मेंटेशन होईल आणि फर्मेंटेशन होऊन जर आपल्याला लॅक्टिक ऍसिड मिळत असेल, आपल्याला म्हणजे या प्रोसेसमध्ये जर लॅक्टिक ऍसिड मिळत असेल तर ही प्रोसेस ऍक्च्युली कोण परफॉर्म करतो? इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स, इरिथ्रोसाइट्स अँड मसल सेल्स. मसल सेल्स अशा प्रकारचे जे काही एरोबिक ऑक्सिडेशन आहे किंवा एरोबिक रेस्पिरेशन आहे कोण परफॉर्म करते? एरिथ्रोसाइट्स, मसल सेल्स, व्हेरियस मायक्रोब्स अँड द ईस्ट. तर सांगायचं या प्रोसेसमध्ये तुम्हाला एवढंच आहे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये की बऱ्याच वेळा ऑक्सिडेशन करत असताना जर ऑक्सिजन नसेल, विदाउट ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन नसताना जर रेस्पिरेशन घडून येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? सच टाइप ऑफ द रेस्पिरेशन इज कॉल्ड एज द अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणत असतो. ठीक आहे. तर अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन कशी असेल? नसेल. इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन नसेल आणि त्याच्यामुळे आपण याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. कोणात होते? मायक्रोब्समध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या ईस्टमध्ये, एरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल्समध्ये अशा प्रकारचं अनएरोबिक रेस्पिरेशन दिसून येते आपल्याला जेव्हाही ऑक्सिजनची अवेलेबिलिटी नसेल तेव्हा. फॉर एक्झाम्पल जे जर्मिनेशन ऑफ सीड्स आहे, सीड्स जे आहे ना, तर सीड्सचं जर्मिनेशन होत असताना जर सॉईल सबमर्ज असेल पाण्याखाली तर त्याला ऑक्सिजन मिळणार नाही सीडला जर्मिनेशनसाठी आणि मग त्यावेळेस ते काय करते? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असते. तसंच जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, ठीक आहे, तर एक्सरसाइज करत असताना आपल्याला क्विक ऑक्सिजन मिळत नाही, मसल्सला क्विक ऑक्सिजन मिळत नाही एनर्जीसाठी. तर मग त्या टाईमला काय होते? अशा वेळेस काय होते? क्विक ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपले जे मसल्स आहेत ते काय करतात? अनॉर्बिक टाईप ऑफ रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. अनॉर्बिक टाईप ऑफ रेस्पिरेशन मग त्या रेस्पिरेशनमध्ये काय होते? ॲक्च्युली लॅक्टिक ॲसिड तयार होते. ठीक आहे. या अशा प्रकारचे जे काही रेस्पिरेशन परफॉर्म केले जाते मसल्सनी त्याद्वारे आपल्याला काय माहिती? लॅक्टिक ॲसिड. पण लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला? आणखी ही गोष्ट महत्त्वाची की अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये फक्त 2 ATP मॉलिक्युल्स मिळतात. सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये हे कोणते रेस्पिरेशन आहे? अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये फक्त किती ATP मॉलिक्युल मिळतात? फक्त आपल्याला 2 ATP मॉलिक्युल मिळत असतात. तर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये किती मॉलिक्युल्स मिळतात? 38 ATP मॉलिक्युल्स मिळतात. का दोघांमध्ये फरक? आणि लक्षात पण ठेवायचं फिल इन द ब्लँक्समध्ये पुन्हा एकदा सांगते की फिल इन द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो की अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये किती मॉलिक्युल्स मिळतात ATPचे? तर ओनली 2. Only 2 molecules are obtained in anaerobic respiration, while in case of aerobic respiration we get 38 ATP molecules. हे लक्षात ठेवायचं. आता पहा, फक्त 2 ATP मॉलिक्युल anaerobic respiration मध्ये आपल्याला मिळत असतात. म्हणून जेव्हा एक्सरसाइजच्या वेळेस आपण जी एनर्जी घेतो ती कशामुळे घेत असतो? तर anaerobic रेस्पिरेशनमुळे घेतो आणि ती कशी असते? थोडीशीच असते. 2 ATP मॉलिक्युल फक्त. आणि त्याच्यामुळे आपल्याला वारंवार एनर्जीची गरज भासते. आपण लवकर थकतो है ना. एक्सरसाइजच्या वेळेस आपण लवकर थकतो. याचं काय कारण आहे आपण लवकर थकण्याचं? की अनॉर्बिक रेस्पिरेशनमुळे जे काही आपल्याला एनर्जी मिळते ही एनर्जी कशी असते? खूप कमी असते.
ॲज कम्पेअर टू एरोबिक रेस्पिरेशन. आणि त्याच्यामुळे मसल्सला वारंवार एनर्जीची गरज भासते आणि त्याच्यामुळे आपण लवकर थकतो एक्सरसाइज केल्यामुळे. तर दिस इज अबाउट द एरोबिक रेस्पिरेशन अँड एनॉर्बिक रेस्पिरेशन. पुन्हा एकदा मी सांगते, एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये हा जो काही चार्ट आहे ते सांगते. एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये ग्लायकॉलिसिसहून पायरुव्हिक ॲसिड तर तयार होते, पण पायरुव्हिक ॲसिडचं फर्दर ऑक्सिडेशन होत नाही, तर काय होते, फर्मेंटेशन होते इन व्हिनेगर अँड विटॅमिन्स. व्हिनेगर आणि विटॅमिन्समध्ये जर फर्मेंटेशन होऊन व्हिनेगर आणि विटॅमिन्स आपल्याला मिळत असतील तर हे जे काही रेस्पिरेशन असेल हे असेल एनारोबिक रेस्पिरेशन. आणि अशा प्रकारचे रेस्पिरेशन इज परफॉर्म बाय द व्हेरियस मायक्रोब्स. वाईल सेकंड एक्झाम्पल घेऊ की पायरुव्हिक ॲसिड जे काही ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये पायरुव्हिक ॲसिड फॉर्म होते, त्याचं परत फर्मेंटेशन होऊन जर लॅक्टिक ॲसिड मिळत असेल आपल्याला, ठीक आहे, तर लॅक्टिक ॲसिड जर मिळत असेल तर अशा प्रकारचं एनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करते मसल्स आणि इरिथ्रोसाइट्स. आणि ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये जे पायरुव्हिक ॲसिड तयार झालं त्याचं फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल मिळत असेल तर ही प्रोसेस जी आहे एनारोबिक रेस्पिरेशनची कोण देते, ईस्ट देत असतं. आणि हे जर तुमचं एनारोबिक रेस्पिरेशन, तर लक्षात ठेवा एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होते, कम्प्लीट ऑक्सिडेशन होत नाही. पण कम्प्लीट ऑक्सिडेशन कुठे होते, कम्प्लीट ऑक्सिडेशन इज टेक्स प्लेस इन द एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होऊन आपल्याला CO2, H2 आणि एनर्जी मिळत असते. एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये तसं होत नाही, म्हणून आपल्याला फक्त 2च ATPचे मॉलिक्युल मिळतात. आणि म्हणून एनारोबिक रेस्पिरेशन जेव्हा केव्हा होत असेल तेव्हा एनर्जी कमी असल्यामुळे, जसं की मसल्सचं आपण एक्झाम्पल घेतलं तर मसल्सला एनर्जी कमी मिळत असल्यामुळे एक्सरसाइजच्या वेळेस ते लवकर थकतो, आपण लवकर थकतो आणि पुन्हा एनर्जीची आपल्याला गरज भासते. सो इट इज अबाउट द रेस्पिरेशन. आणि नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण उद्या बघू.